कधी विचार केलाय की एक साधा हाताने काढलेला नकाशा तो चक्क एका संपूर्ण नदीची गोष्ट सांगू शकतो? आज आपण अशाच एका नकाशातून महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजेच कृष्णा नदीचा प्रवास उलगडून पाहणार आहोत. चला सुरू करूया. तर हा आहे तो नकाशा, आपल्या आजच्या प्रवासाचा खरा हिरो. बघायला गेलं तर साधं चित्र वाटेल, पण यात कृष्णा आणि तिच्या सगळ्या उपनद्यांची कहाणी दडलेली आहे. चला तर ह्या नकाशाच्याच मदतीने आपण पुढे जाऊया. प्रत्येक नदीची एक सुरुवात असते, तिचा उगम. त्यामुळे आपला पहिला थांबा असणार आहे कृष्णा नदीचं उगमस्थान आणि तिच्या प्रवाहाची दिशा. नकाशात अगदी स्पष्ट दिसतंय, सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वर. हो, इथूनच, याच ठिकाणाहून कृष्णा नदीच्या भव्य प्रवासाला सुरुवात होते. आता नकाशातले हे बाण बघा, ती प्रवाहाची दिशा दाखवतायत. म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत उगम पावून कृष्णा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते, अगदी दख्खनच्या पठाराच्या नैसर्गिक उताराला धरून. आणि उगमापासून प्रवास सुरू झाल्यावर लगेचच कृष्णेला तिची पहिली मोठी उपनदी येऊन मिळते, वेण्णा. बरं, नदी कधीच एकटी वाहत नाही, नाही का? तिच्या प्रवासात अनेक लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात, तिच्यावर धरणं बांधली जातात. चला आता नकाशावरच्या याच महत्वाच्या खुणा पाहूया. तर मग एक प्रश्न पडतो की या प्रवासात कृष्णा आणि तिच्या उपनद्यांवर कोणती मोठी महत्वाची धरणं आहेत? प्रवासाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच वाई शहराजवळ आपल्याला दिसतंय धोम धरण. या संपूर्ण भागासाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा हा एक खूप मोठा आधार आहे. आता बघा, कृष्णेची सगळ्यात मोठी उपनदी कोयना आणि तिच्यावर असलेलं हे कोयना धरण. नकाशात तर त्याला एक खास नाव दिलंय, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. आणि का नसावं? अहो, महाराष्ट्राला लागणारी बहुतेक वीज याच धरणातून तयार होते. पुढे कराडजवळ आहे प्रीतिसंगम. हे ठिकाण खूप महत्वाचं आहे, कारण इथेच कोयना नदी कृष्णेला येऊन मिळते. महाराष्ट्राच्या इतिहासात आणि संस्कृतीत या संगमाला एक वेगळंच स्थान आहे. कृष्णेच्या प्रवासात एक अशी उपनदी आहे जी स्वतःच एक संगम आहे. हो, म्हणजे जी स्वतःच 5 नद्यांपासून बनली आहे आणि तिचं नाव आहे पंचगंगा. इथे बघा, कोल्हापूरजवळ 5 वेगवेगळे प्रवाह एकत्र येतात आणि त्यातून तयार होते पंचगंगा नदी, जी पुढे जाऊन मग कृष्णेला मिळते. काय विलक्षण आहे हे! ह्या नकाशात अगदी स्पष्टपणे त्या 5 नद्यांची नावं दिली आहेत. त्या आहेत कुंभी, कासारी, तुळसी, भोगावती आणि सरस्वती. ह्या 5 नद्यांच्या संगमामुळेच हा सगळा प्रदेश इतका सुपीक बनला आहे. तर मग ह्या एका साध्या हाताने काढलेल्या नकाशातून आपण काय शिकलो? या फक्त काही रेषा आणि नावं आहेत की याच्यामागे काहीतरी खोल अर्थ दडलाय? या एका नकाशाने आपल्याला महाबळेश्वरपासून सुरू झालेला कृष्णा नदीचा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोर उभा केला. सातारा, कराड, सांगली यांसारख्या शहरांमधून वाहत लहान मोठ्या उपनद्यांना आपल्यात सामावून घेत ती कशी पुढे वाहते याचे एक अप्रतिम चित्रच आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे हा नकाशा फक्त भूगोल सांगत नाहीये, तो तर एका संपूर्ण प्रदेशाची जीवनरेखा दाखवतोय. कारण या नद्या, ही धरणं आणि हे संगम, यात सगळ्यांवर इथली शेती, इथले उद्योग आणि इथल्या माणसांचं आयुष्य अवलंबून आहे. आणि जाता जाता हा नकाशा एक विचार देऊन जातो. तो म्हणजे नदीचा नकाशा फक्त तिच्या प्रवाहाची दिशा आणि वळणं दाखवतो, की तिच्या काठावर फुललेली संस्कृती, घडलेला इतिहास आणि तिथल्या लोकांच्या जगण्याची गोष्टही सांगतो. जरा विचार करण्यासारखा आहे, नाही का?